राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या. अंगणवाडी सेविका घरी येणार, पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळणार. ई-केवायसी पूर्ण करूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ न मिळाल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्याकडील कापूस संपल्यावर दरात सुधारणा, कापूस उत्पादनातील घट, बाजारातील कमी आवक आणि जागतिक पातळीवरील घडामोडीबरोबरच CCIने कापसाची विक्री सुरू केल्यामुळे कापसाच्या भावात काही दिवसात मोठी वाढ झाली आहे. लाडकी बहिणीच्या पडताळणीसाठी अंगणवाडी सेविकाचा स्पष्ट नकार. शेतकरी नफ्यात जाऊ नये हेच सध्याचे शासकीय धोरण. अंतोरा येथील शेतकरी संवादात लोकनायक पोरे यांचे रोखठोक प्रतिपादन. 89,000 शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत, बँकांनी कृषी विभागाच्या पायऱ्या झिजवीत सुरू आहे वणवण. अर्ज केल्यानंतर वर्षानुवर्षे सौरपंप कार्यान्वित केले जात नसल्याने शेतकरी संतापले आहेत. एवढेच काही, यंदाच्या हंगामातील रब्बी हंगामात हजारो शेतकऱ्यांना सौरपंप मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेला निधी आलेला आहे. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांनाच वितरण करणे बंधनकारक राहणार आहे. राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण जाहीर. मराठवाड्यातील 5 पैकी 4 महापालिकांमध्ये महिला महापौर. मुंबईसह नवी मुंबई, पुण्यातही महिला राज. जिल्ह्यात नरेगाच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा. गेवराईतील 45 कोटीच्या कामावर माजी आमदार बदमराव पंडितांनी ठेवला ठपका. COEच्या आदेशानंतर आजपासून चौकशी समिती कामाची थेट तपासणी करणार. खुल्या बाजारातील कापूस दरात सुधारणा. परभणी, हिंगोली जिल्ह्यातील परिस्थिती. CCIच्या खरेदीला ब्रेक. रब्बीतील पेरणी 652 लाख हेक्टरवर. देशात गावाच्या क्षेत्रात झाली 6 लाख हेक्टरने वाढ. मार्चपासून पीक कापणी सुरू. कृषी वीज जोडणी दिलीच नाही तरी शेतकऱ्यांच्या नावावर सातत्याने वीज बिले. राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर. नव्या रोजगार हमी योजनेविरोधात गरिबांनी एकत्र यावे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आवाहन. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करूनही पैसे मिळेना. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचे हप्ते देण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले असले तरी राहता तालुक्यातील रांजणखोलसह अनेक गावांमध्ये महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत. ऊसाच्या फळात दिसली बछडे, मजूर घाबरले, निघाली कोल्ह्याची पिल्ले. महाळुंगे पडवळ येथे ऊस तोडणी दरम्यान घडला प्रकार. आमच्याकडे काही शिल्लक नाही, सगळं कागदावर. जिल्हा परिषद शाळेतील चिमुकलीने थेट अजित पवारांना लिहिलं पत्र. तालुक्यात कृषी दुकानदाराकडून युरियासाठी शेतकऱ्याची अडवणूक. नियमित ग्राहकांनाच होते खत विक्री. कृषी विभागाचे दुर्लक्ष की मेहरबानी. ऑनलाईन कीटकनाशक विक्रीवर नियंत्रण हवे. उत्पादक संघटना क्रॉपलाईफची केंद्र सरकारकडे होते मागणी. दाओसमध्ये फडकला महाराष्ट्राचा झेंडा. 30 लाख कोटीचे सामंजस्य करार. 18 देशांमधून गुंतवणूक. 3 आठवड्यात 1450 रुपयांनी कोसळले कांद्याचे दर. उत्पादन खर्चही निघेना. सातत्याने दरामध्ये घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. खरीपातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा परतावा द्यावा. अतिवृष्टी, ढगफुटीमुळे खरीप हंगामातील संपूर्णतः नुकसान झाल्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजना केंद्राप्रमाणे अंमलात न आणता निर्णय प्रक्रियेने शोषण करणारी पीक विमा महाराष्ट्रात लागू केली. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी आर्थिक तरतूद वाढवण्याचा आग्रह. 7 लाख कापूस गाठीचे उत्पादन. खानदेशात कमी उत्पादनामुळे रुईबाबतचे उद्दिष्ट दूर. पीक विम्याची थांबलेली पडताळणी पुन्हा केली जाणार आहे. केळी पीक विमा योजनेअंतर्गत यंदा विक्रमी 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. मात्र या विक्रमी नोंदीत काही प्रमाणात बोगस विमा काढला असल्याची शक्यता कृषी विभाग आणि विमा कंपनीने वर्तवलेली आहे. बदलत्या वातावरणाचा पिकावर परिणाम. विविध रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्याचा खर्च वाढला. सावदा मंडळात पीक विमा परतावा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक. चक्क जाम आंदोलन. जिल्ह्यात पांढऱ्या सोन्याला आली चकाकी. प्रति क्विंटल 8,500 रुपये दर. शेतमालाच्या भावाला तेजी. नामांतर शेतकऱ्याकडे कापूस. सरकीच्या भावातही झाली लक्षणीय वाढ. सोयाबीनचे दर वाढले, मात्र शेतकऱ्याच्या पदरी निराशाच. आता विक्रीसाठी सोयाबीनच नाही, दरवाढीचा फायदा नेमका होणार तरी कोणाला? तूर 8,100 रुपये प्रति क्विंटल तर सोयाबीनला 5,400 रुपये भाव. दुधनीमध्ये हमी भावापेक्षा जास्त दर. शुक्रवारचा दिवस अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यासाठी आनंदाचा ठरला आहे. दुधनी येथील शांतिलिंगेश्वर मार्केट कमिटीत तुरीला व सोयाबीनला हमी भावापेक्षाही जास्त दर मिळाला आहे. वास्तविक 2024-25 या वर्षासाठी केंद्र शासनाने सोयाबीनसाठी हमी भाव
4,892 रुपये प्रति क्विंटल तर तुरीसाठी 7,550 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव निश्चित केला होता. 2025-26 साठी सोयाबीन 5,328 रुपये प्रति क्विंटल तर तुरीला 8,000 रुपये असा दर निश्चित केला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी तब्बल 836 ट्रक कांद्याची आवक झाली. लिलाव प्रक्रियेला उशीर, भावही पडले, शेतकरी नाराज. 15 वर्षानंतर देशात जनगणना, 33 प्रश्नांची प्रश्नावली जाहीर. 1 एप्रिलपासून पहिला टप्पा सुरू. घर, कुटुंब, पाणी, वाहनापासून जातीनिहाय माहितीचा समावेश. लाडक्या बहिणींना दिलासा, ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. ई-केवायसीतील चुका दुरुस्त करण्यासाठी शासनाकडून पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटकात हमीभावाने हरभरा खरेदीला मंजुरी. 1 लाख टनाचे उद्दिष्ट. महाराष्ट्रातही तातडीने खरेदीची गरज. शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत. खरीप हंगामात ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 1,32,844 शेतकरी बाधित झाले होते. यानंतर शासनाने 78 कोटी रुपयाचा निधी दिला, पण केवळ 43,656 शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली असून 89,000 शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहेत. राज्यातील 26,544 ग्रामपंचायती मालामाल. ग्रामविकास विभागाकडून 166 कोटीचा निधी वितरित. किमान तापमानात चढ उतार शक्य. सुरतेत देशातील उच्चांकी तापमानाची नोंद. अनुदान घोटाळ्यातील आणखी 4 तलाठी अटकेत. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. आतापर्यंत 24 आरोपी अटकेत. वीज प्रश्नातून कायमची सुटका. 11,000वर सौर कृषी पंप. रात्रीच्या त्रासातून मुक्ती. दिवसा सिंचन झाल्याने शेतकऱ्यात समाधान. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याकडील कर्जवसुली स्थगित. रचित कर्जावर पहिल्या वर्षी व्याज सवलत मिळणार. कर्जफेडीसाठी बँकाकडून कोणताही दबाव नसणार. पांढऱ्या सोन्यासह काळ्या तुरीला 8 तर मक्याला 1,500 रुपये भाव. जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या शेतमालाची आवक. राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय. 1 हेक्टर जमीन असल्यास रेशनचे धान्य होणार बंद. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था स्वच्छ आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अपात्र लाभार्थ्यांना वगळून खऱ्या गरजू कुटुंबांना धान्य पोहोचवावे या उद्देशाने मिशन सुधार अंतर्गत शिधापत्रिकेची कठोर पडताळणी सुरू करण्यात आली आहे. कर्जमाफीची सर्व माहिती अद्याप विकास संस्थांकडेच. फार्मर आयडी अडचणीचा मुद्दा. 5 वर्षांनी माहिती घ्यावी लागणार. नियमित परतफेड करणारे 70% शेतकरी. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला मिळाला 8,660 रुपये भाव. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना हप्ता न मिळणे, ई-केवायसी पूर्ण न होणे यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 181 या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे.